श्री स्वामी समर्थ. बाळा, स्वामी म्हणतात, जीवनात जर का समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नकात. ज्याच्याकडून आपण जेवढं जास्त अपेक्षा ठेवतो त्याच्याकडून आपल्याला जास्त दुःख मिळते. ज्याच्याकडून कमी अपेक्षा ठेवतो त्याच्याकडून जास्त दुःख भेटत नाही. त्यामुळे जीवनात जर का समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण जास्त अपेक्षा असल्यावर त्राससुद्धा जास्तच होतो. बाळा, आम्हाला माहीत आहे की तुलासुद्धा आयुष्यात असे अनुभव आले आहेत. तू ज्यांच्याकडून तुझ्या संकटाच्या काळात आधार आणि आपला माणूस म्हणून अपेक्षेने मदत मागितली आहेस, त्याच व्यक्तीने तुला धोका दिला आहे. त्या व्यक्तीनेच तुझा विश्वासघात केला आहे, तुला फसवले आहे. त्यामुळे लक्षात ठेव, इथून पुढे कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नकोस. प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थी असतो. तुझे मन खूप भावनिक आहे. तुझ्या मनाला लोकांवरती होणारा अन्याय सहन होत नाही. दुसऱ्याला त्रास झालेला तुला सहन होत नाही. तू स्वतः कधीही मुद्दाम कोणाला त्रास देत नाहीस. जे व्यक्ती तुला त्रास देतात तू त्यांच्या वाईट काळात त्यांनाही मदत करतोस. तुझे मन खूप साफ आहे. तुझ्या मनाला दुःख आणि अन्याय सहन होत नाही. याचाच फायदा लोक घेतात. ते तुझ्या चांगल्या मनाचा गैरफायदा घेतात आणि तुला पुन्हा त्रास देतात. तू त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजेस. त्यांना तुझ्या आयुष्यातून तू दूर केलं पाहिजेस. लक्षात ठेव बाळा, आपल्या आनंदात तर आपला शत्रूही आपल्यासोबत असतो, पण जो व्यक्ती आपल्याला दुःखातही तेवढाच ताकदीने उभा असतो तो खरा आपला मित्र असतो. मैत्री ही निस्वार्थ असली पाहिजे. त्यामध्ये कोणताही लोभ असता कामा नये. याच्याशी मैत्री करून मला असा लाभ होईल, याच्याशी मैत्री करून माझा हा फायदा होईल, अशी मैत्री कधीच नसते. फायदा आणि तोट्यासाठी केलेली मैत्री ही मैत्री नसती, तर ती व्यवहार असतो. आणि मैत्री हा काही व्यवहार नाही की व्यवहार झाला की संपली. मैत्री ही निस्वार्थ प्रेमाची असते. मैत्री ही भक्कम आधाराची असते. माझ्या मित्राला माझी गरज आहे, त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी मी त्याच्याबरोबर कायम उभा राहील, या वचनावरती मैत्री असली पाहिजे. त्यामुळे आयुष्यात चांगला मित्र आणि त्याची मैत्री असणे खूप महत्त्वाचे आहे. मैत्री ही स्वच्छ व निखळ वाहणाऱ्या पाण्यासारखी असली पाहिजे. चांगली मैत्री नेहमी जपली पाहिजे. चांगली मैत्री हाच जीवनातील आनंदाचा ठेवा असतो. आयुष्याच्या दुःखावर मैत्रीच्या चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, तर वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजेच मैत्री होय. आयुष्याच्या दुःखावर मैत्रीच्या अमृताचा एक थेंबही हा पुरेसा होतो. त्यामुळे प्रामाणिक मैत्री कर. मैत्रीमध्ये कोणालाही फसवू नकोस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठरवून मैत्री करू नकोस. ठरवून केलेला व्यवहार असतो आणि जो मनाने होतं ती मैत्री असते. त्यामुळे मैत्री करताना कोणताही दुसरा विचार करू नकोस. मैत्री केली तर ती प्रामाणिकपणे निभव, अगदी शेवटपर्यंत निभव. जग काय म्हणते याचा विचार करू नकोस. तुझ्या मनाला काय वाटते त्याचा विचार कर. तुझ्या मनानुसार तो व्यक्ती जर का चांगला असेल आणि तू त्याच्यासोबत आनंदी असशील तर तू त्याची मैत्री टिकव. लोकांचा विचार करू नकोस. लोक जोडायला नाही तोडायलाच असतात. त्यामुळे मैत्री करताना जास्त विचार करू नकोस. मैत्री ही न विचार करता होते. त्यामुळे लक्षात ठेव, मैत्रीमध्ये कधीही व्यवहार आणू नकोस. मैत्री ही निस्वार्थ प्रेमाची असू देत, वेळेला उपयोगी होईल अशी असू देत. श्री स्वामी समर्थ. आज तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होणार आहेत. त्यामुळे या संदेशाला शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याआधी तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आत्ता लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी म्हणतात, आपल्याला जर का आयुष्यात योग्य मार्ग सापडला नाही तर आपण यशस्वी होऊ शकणार नाही. त्यासाठी
आपल्याकडे कोणते तरी ध्येय असणे महत्त्वाचे आहे. ज्याच्याकडे ध्येय असते तो व्यक्ती आपल्या योग्य तो मार्ग हा स्वतः तयार करत असतो. तो त्या मार्गावर निरंतर चालून आपले ध्येय हे प्राप्त करतो व आयुष्यात यशस्वी होतो. त्यामुळे आयुष्यात ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे. ध्येय नसणारा व्यक्ती आयुष्यात काहीच करू शकत नाही. त्याच्याकडे आयुष्याचे उद्दिष्टच नसते. तो व्यक्ती नेहमी स्वतःसोबत घडणाऱ्या गोष्टींसाठी इतरांना दोष देत असतो. अशा व्यक्तींपासून लांब राहिलेलेच बरे. असे व्यक्ती तुमच्या आयुष्यासाठी खूप घातक असतात. त्यांच्यापासून तुम्ही दूर राहिलेले कधीही चांगलेच. असे व्यक्ती स्वतःचे नुकसान तर करतातच, पण त्यासोबतच ते तुमचंही नुकसान करतात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून जमेल तेवढे दूरच राहावे, त्यांच्यापासून अंतर ठेवावे. स्वामी म्हणतात, इतरांच्या आनंदामध्ये आनंदाने सहभागी व्हा. इतरांच्या प्रगतीवर कधीही दुःखी होऊ नकात. जोपर्यंत माणूस दुसऱ्यांनी केलेल्या प्रगतीवर जळत राहील तोपर्यंत त्याला सुख आणि शांतीचा अनुभव मिळणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, इतरांच्या प्रगतीवर कधीही जळू नकात. या उलट स्वतःची प्रगती कशामुळे होईल, स्वतःचे सुख कशात आहे याचा विचार करा. जीवनात आनंदी राहाल. नाहीतर तुम्ही कितीही सुखी राहण्याचा प्रयत्न केलात तरीही तुम्हाला सुख व समाधान लाभणार नाही. तुम्ही सतत नैराश्यामध्येच राहताल. स्वामी सांगतात की लोकांचा जास्त विचार करू नकात, कारण ज्यांच्याकडे काही नाही त्याला लोक हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतात. त्यांना तुमच्याशी काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त तुम्हाला चिडवायचं असतं. त्यामुळे अशा व्यक्तींचा जास्त विचार करू नकात, कारण यातील कोणीही तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत उभे राहणार नाही आहेत. उलट ते तुमची मजा बघत बसतील. त्यामुळे लोकांचा जास्त विचार करू नकात. तुम्हाला आयुष्यात जे हवे आहे ते करा. जसे जगायचे आहे तसे जगा. दुसऱ्यांचा विचार करत बसू नकात. स्वतःचा विचार करा. स्वतःला काय हवे आहे, काय स्वतःसाठी चांगले आहे त्याचा विचार करा. आयुष्यात पुढे कसे जायचे, प्रगती कशी करायची याचा विचार करा. इतर गोष्टींचा विचार करण्यामध्ये तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नकात. तुमचा वेळ आणि ऊर्जा सत्कर्मी लावा, चांगल्या कामासाठी घालवा, स्वतःसाठी घालवा, स्वतःला चांगले बनवण्यासाठी घालवा. इतरांचा विचार करण्यात हा वेळ आणि किमती वेळ तुमचा वाया घालवू नकात. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तुमच्या मनातील ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्या सर्व नक्कीच पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ.